पोरगाय शाळा चालू झाली तरी अभ्यास नाही करीत. इकडे मासा खेकडी पाकडीत आहे आणि हे आजारी पडले आणि हे अभ्यास करते. तू माझ्याकडे बघते, मी त्याच्याकडे बघते. हॅलो नमस्कार रामराम मंडळी, मी गौरी. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मी आज या तिघांना सोडलेलं आहे. आज सकाळी बरेच दिवस ते बांधूनच होते, आता त्यांना सोडलं आहे. आता मस्त हिरवं झालं आहे. तर आता इथूनच चालायच्यात, कारण जास्त लांब नाही नेऊ शकत. ही दोन इथंच कांदे शोधतात आणि ते त्या तिकडे गेले. 2 दिवस झाला आमच्याकडे लाईट नव्हती आणि मला ब्लॉगला व्हॉइस ओव्हर करायचं आहे. तर ह्या इकडून काय हंबरते मध्येच याचा कोंबड्याचा आवाज येतो आहे. मोरांचा आवाज ऐकायला भारी वाटतो. ती गाय अशी ओरडते ना, डेंजर ओरडते. आणि गुरं बी आज चरू नाही राहिले. ते संध्या पुढे गेला, आलाय हायच सरतात आणि ते एवढ्या ना पुढं चाललेत. मला बी त्यांच्या मागं चालायला लागते. फक्त एक ओळ बोलून झाली व्हॉइस ओव्हरची, त्यात बी गुरांचं ते गाय डेंजर हंबरची आहे ना, त्यामुळं मग ते चांगलं नाही वाटत आवाज. मला जे दिसले ना ते मी तुम्हाला पण दाखवते, पण वेट, माझा आवाज बारीक येत असं त्याचं रिझन मी थोड्याच वेळात सांगेल की माझा आवाज बारीक का येतो. असं सीन ना फक्त असं मोठ्या जंगलात जाऊन बघ ना, फोटोशूट करतात मोरांचा. ते कसे करतात तसलं मी काहीतरी दाखवते तुम्हाला. वेट, कसला बसलाय खतरनाक. हो माय गॉडनेस. कसलं बसलं आहे. आणि मी त्याच्या एवढ्या जवळ आले ना, थोडेच अंतरावर, तर तिथं उठणी. मी लई दिवसातून आले माहिती आहे का गुरांकडं. बरेच 8-10 दिवस झाले असेल मी गुरांकडे नव्हते आले. आणि गुरांकडे आल्या मला असला नजारा भेटला आहे बघायला. ते असे फिलिंग्स आहेत ना, ते खतरनाक बसलेला होता. त्याचे काय ते पिसरे दिसतात. आणि त्याने केला तो, मला तो नसता दिसला, पण तो का दिसला कारण त्याचा आवाज लई जवळ येत होता, म्हणून मी त्याला बघण्यासाठी आले. आणि तो दिसला एवढं खतरनाक, पहिल्यांदा दिसलाय बाई. आणि तो माझा फ्रेंडच आहे, कारण तो मी जवळ आले तरी तो काही नाही, काही एवढे पटकन उडून जातात ना, आयशपथ लई खतरनाक दिसला. पण ते सकाळी असं दृश्य बघायला जर भेटलं ना, मग दिवस गुड जास्तच गुड होऊन जातं. तर तो चाललाय आता रानात, जाऊ दे त्याला, आपण आपली गुरं वळू. मी छत्री बी कुठं टाकली मला ते बी आठवणे का, तर मला वाटलं तो नाही का जाईल निघून, तर तो चाललाय निघून बिचारा. मला ना खरं सांगायचं ना, तो मोर आधी दिसलाच नव्हता. मला ना असं हिरवं दिसत होतं, बाबळीचंच याचं टाईपचं दिसत होतं. तर मला वाटलं नसेल नाही का, पण तो मोरच होता. म्हटलं आवाज एवढा जवळ, जर मोर जवळ असला तर आवाज जवळ येतो, लांब असल्यावरती लांब आवाज वाटतो. आणि लांब आवाज लय लांब येतो, म्हणजे असं नाही का घुमून वगैरे येतो डोंगरातून. तर तसं वाटलं होतं, पण नाही, मला हा ना आवाज लय जवळ आला होता आणि तो ओरडत होता. तर म्हटलं जावं नाही का बघायला आहे का खरंच, म्हणून माझी गुरं जरा वरती आली. आणि तो फायनली मला दिसला. एवढा खतरनाक बसलेला होता ना, काय तो दिसत होता, काय त्याची पिस फुल नाही का. आणि तो म्हणजे तो जो मला रोज दिसतो का तोच होता मला तरी वाटतंय. आणि त्याला खायला आणलं असतं तर तो टाकला असतं तरी तो पळून गेला असता. काही प्राणी किती सेन्सिटिव्ह असतात ना, लगेच कळतं. तसं त्याला कळलं होतं मी आले तरी तो तिथून गेला नाही. एवढं भारी वाटते ना, सकाळी मोर बघायला भेटला मला. ओ माय गॉड, त्या खुशी आणि फिलिंग्सच वेगळ्यात की आपण ते बघितलंय आपल्या डोळ्यांनी आणि आपण ते कॅमेऱ्यात कॅप्चर केलं आहे. मी असं बऱ्याच गोष्टी बघितलेल्या आहेत, म्हणजे वाघ वगैरे बघितलेत, पण ते कॅप्चर नाही झाले कारण तेव्हा माझ्याकडे मोबाईलच नव्हता. आणि आता मोबाईल आहे तर जे काही अशा गोष्टीत ना परफेक्ट कॅच होत्या.
तर त्यातली आज एक गोष्ट झाली आहे, एवढं खतरनाक बसलेला ना तो, आई शपथ. म्हणजे असं नाही का शब्द नाही फुटती, काय बोलावा तसलं झालंय. तर खुश आहे मी आज फुल. तर खरं ट्विस्ट आहे, खतरनाक असं त्याने पिसर फुलवलेलं आहे. आणि तो तिथंच वरती गेला होता, मला त्याने खाली काढून दिला आणि तो परत तिथंच आलो. तर चला जाऊयात. मी नंतर व्हॉइस ओव्हर करेन. तो तिकडच्या साईडने आता मागून त्याने पिसरे फुलवलेत. मी परत एकदा आले, परत एकदा तिथंच आहे. तो माझ्याकडे बघते, मी त्याच्याकडे बघते. फुल इमॅजिनरी असं वाटत असेल तुम्हाला, पण नाही, मी लय जवळ आले त्याच्या. एवढे जवळ आले ना, एवढे जवळ. आयुष्यातला सगळ्यात बेस्ट सीन आहे माझ्या आयुष्यातला, की मी त्याला एवढं जवळून बघते. त्याला काही कळलं कुठून जावं कुठून नाही ते. हरामी गुरं बघायच्यात. मला आता त्यांना घरी न्यायचं होतं कारण 10 वाजले. आणि ते बघा इकडं डायरेक्ट कसायच्या वावरात आलं. ओ माय गॉड, कसायच्या वावरात पाणी आलं आणि ती कसं एवढी खतरनाक दिसते ना. असं नाही का फुलं असं गार्डन सारखी फुल नाही का अशी मापात उगली नाही का. आणि ते जाळी होती, म्हणजे ते वावर पूर्ण जाळं होतं. तर ते बघा कसं दिसतंय, कसलं. ओ माय गॉड, इथं तर झाड पडलंय. हे दादा त्यांना सांगायला लागत. चला यांना घेऊन जाऊ आता. तर मी आले गुरं घेऊन, कसायच्या वावरातून इकडे आणले. चल, आणि मी तुम्हाला काहीतरी दाखवते, 2च मिनिटं. चल. हा गेला ऐकत नाही ना, आणि मग अशी स्वतःहून घरी निघून चालता होता. आणि आता खायचं पडलंय त्याला. तर बराच वेळ झाला मी गुरांकडे. मग अशीच बराच वेळ पाऊस चालू होता आणि आत्ता बी पावसाच चालू होता. आणि आता थोडा कमी झाला आहे, म्हणजे उघडलाहीच, तरी टिप 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 चालूच आहे. आणि मग असे ना जो मोर ओरडत होता का, तो एका झाडावरती बसला आहे. आणि ते झाड मी तुम्हाला दाखवते. मी आता छत्री अशी धरते कारण पाऊस आला आहे आणि पावसाचे थेंब नेमकी कॅमेऱ्यावरती पडल्यावरती सगळं ब्लर दिसतं. तरी मी आता कॅमेरापासून मी तुम्हाला दाखवते. वेट. तर मी आता कॅमेरा वगैरे पुसला आहे आणि तो मोर लिटरली तिथंच आहे. आणि फुल भिजून गेला नाही का ना त्या झाडावरती, असं जास्त दाट हे ना काही आहे. ते बघा फुल भिजलं आहे. वांदरी आहे मला तरी वाटते, फुल भिजून गेली आहे. तरी ती तिथंच उभी आहे. आणि ती मग अशी खतरनाक आवाज काढत होती. तो आवाज मी व्लॉगमध्ये टाकलच. बघा ना कशी बसली. गेली ती तिकडं म्हणून. आता ती निवाऱ्याला बसा, ती फुल का झाडावरतीच होती, तर ती निवाऱ्याला गेली. आता तुला आपली गुरं चाललं. तुम्हाला स्वर्ग दाखवते बरं का, इथूनच बघा तुम्ही, कारण फुल तिकडं धुकं आलंय. आणि मी जेव्हा दऱ्याला होते तेव्हा काहीच नव्हतं, फुल धुक्यात आहे दारा अख्खा.
म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त धुकं आलंय तिकडं. तर चला मी जाते घरी आता, भूक लागली जाम. मी दाखतील तुम्हाला व्ह्यूज बघायचे ना, एक से बढ़कर एक व्ह्यू दाखतील. तर चला जाऊयात जेवायला, भूक लागली, गरम गरम पहिलं खावा. आम्ही फिरतीवरती चाललो होतो ना, आमची चिंगी आमच्या पाठी लागली होते. तर आम्ही तिला मोठ्याच्या घराला गोल फिरून फिरून तिला आम्ही तिथंच गांडवणार होतो, पण तिनेच आम्हाला गांडवलं. ती आम्हाला वाटायचं पुढून येईल, तर ती आमच्या मागच आली होती. आणि आता तिला घरी नेऊन आम्ही दूध वगैरे ठेवलंय आणि आता आम्ही चाललोय. आम्ही जाम पार पळत सुटलोय माहिती का. तिला दूध ठेवलंय आणि ती येऊन प्यायलाच लागली होती. आणि ती घरी पळ 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 चंगी हे तसेच घेऊन छत्र्या निघलोय आम्ही. तर चला आपण कुठेतरी जाणार आहेत फिरती. चला तर. हा दिसतात बघा कशा लाईनी येते, एका मागे एक चालत. थांब त्या तिथं रस्त्याच्या तिथंच गेली ती एक. ती काय तिथून निघाली गेलं का. आणि हे बघा हे इथं आंब्याच्या खाली मोर चाललाय. चला हाय तिथं. सकाळी इकडं गुरांक आले होते बरं का. हा त्या वावरात पार पाणी नव्हतं, पार साधं डबकी साशेल नव्हती. एवढा पाऊस झाला की त्या डायरेक्ट वावरात भात लावायला पाणी कसं लागतंय तसं पाणी आलंय. आणि वावरातून डायरेक्ट वायला लागलंय. एवढा पाऊस झालाय जबरदस्त थोड्याच वेळापूर्वी कराय का. आणि इथं बरेचसे इकडं मागं बी वावरांमध्ये पाणी साचत होतं. आणि याच्यात पूर्ण फुल पाणी भरलंय, फुल आवणीच्याच याच्यात आलंय. पण भाताची रोपच आत्ताशी टाकलंय, कसलं पाणी वाहतंय. कसं आहे वावर भरलंय. ते बी किती तास पाऊस पडला असेल का, 1 तास कंप्लीट का ना, 11 ते 12. 1 तासात एवढं वावर भरून ते व्हायला लागलंय. आधी वाहत नव्हतं. पावसाची कमाल. चला आपल्याला लय लांब जायचं. आपल्याला ती झुरी व्हायला लागली जास्त. हे बघा इकडे झुरी, बघा झुरी. हा ती कोंड माळीची झुरी लय व्हायला लागली, त्यामुळं पाणी आलेलं असतं. सकाळी ते थोडेच होतं त्या बाकीच्या झुऱ्यांना, आता ते जास्तच वाढलंय. इथं हे बघा आता शिकवायला सुरुवात झाली थोडी का नाही. वावर भरलायच बघ, इथून पाणी व्हायला लागलंय. इथून पाणी व्हायला लागलंय. कसं आहे पाऊस काय लय म्हणत होती काय, पावसा पड पाऊस दिसतात का. तिथं पाणी कधीच वाहत नव्हतं. ही बी वाहिली तर व्हायची, तर ती बी वाहत नव्हती. आणि हे इथं थोडंसं वाहत ते व्हायचं. आणि त्या तिकडं वरती दिसते का ते जास्त व्हायचं. इकडची झुरी बी अशी सरसर वाजायला लागले. आणि फुल नाही का इकडून बी असं पाणी व्हायचा आवाज, इकडून बी पाणी व्हायचा आवाज. नियमित आता असं मधून वरती जाणार आहेत. टॉप वरून व्ह्यू दाखवते गाईज. आम्ही फोटोशूट केलेला आणि तुम्ही इकडचा खालचा व्ह्यू बघा. या इकडची ती झुरी आली. आमच्या नानीनं मोबाईल बघा कुठे ठेवला होता. धर तो स्टॉल धर. आणि फुल नाही का फुल वड व्हायला लागलं ती एकात असं पाऊस दुसऱ्याच पण त्या मला ती छत्रीच्या दांड्याने बघितलं का. आणि माझ्या छत्रीला इज्जत नसल्यासारखी ती खाली पडेल होती. काय जाय कसलं पाणी मग जायलाच ना. हे कसायचं वावर भरलं कसं आहे. कशी दिसते आमची वरून कशी. आणि ओ माय गॉड वाघाचा कडा आला. ते वरच ना ते कधीच टाकेल तेव्हा का ते तिकडे झुर. आमची नाणी पूर्णपणे मला विसरून गेले. बघायचं का तुम्हाला. बघा पुढे गेले माग सुद्धा वळून बघत नाही. गौरी आली का घरी गेली परत ते माग वळून सुद्धा बघा नाही. नवीन रस्त्याने मला घेऊन चालली तर चालली माग वळून बघा नाही. त्यात फुल पाऊस चालाय. मी भिजलेच आहे तशी बी. जाऊ द्या काय पावसाळा आला म्हटल्यावरती भिजणं तर कोणता आहेच ना. आणि आमच्या इथं कड्याला धबधब्याला पाणी आलेलं आहे. तो मी एक्सप्लोअर करेलच नंतर. पण आता लय जवळ आले माहिती का. म्हणजे ह्या साईडने तिकडे दिसतो. हो माय गॉड इथं पाणी व्हायला लागलं. हो का इथून कसं पाणी निघते मी तुम्हाला दाखवते बरं का. ना आणि गेले पुढं
हे बघा इथं कसलं पाणी निघते, आला शेवाळ झालं इथं सारखलंय तर फुटा ना. हे बघा कसं पाणी निघते, खाली चाललंय ते. आणि तो कडा बघा कसं दिसतोय, धबधबा धबधबा धब 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 धबधबा 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 कसा पडतोय. आम्ही गेलो होतो बरं का मागच्या वर्षी, आणि आम्ही निम्म्याच्या गेलो होतो आणि मागून झोम मारून तशीच कलटी घरी आणली होती, कारण मी ज्याच्यासोबत गेलो होतो तो होता बघा डरपोक. त्यामुळे नाही तर मी असते ना, मी पर जाऊनच राहिले असते, पण काय आता जेवत का ते घाबरलं होतं आणि मला बी घाबरत होतं. गौरे चाल गौरे गौरे चाल गौरे चाल. मी तुम्हाला वरून दाखवते बरं का, कुडवर गेलतो आम्ही, कुडवर नाही ते. आणि आम्ही प्रॉपर येणारच ह्या वर्षी माहितीये का, सगळे गँग बिंग घेऊन. मग मी दाखवते कुडवर गेलतो. इथं जे बेट दिसतात का, त्या बेटांच्या थोडं माग गेलो होतो, म्हणजे तिथपर्यंत पोहोचलोच होतो. म्हणजे किती जवळ जाऊन आम्ही माग आलोय बघा मागच्या वेळेस. हे बघा इथं खाली जी बेट दिसतात का, थांबा झूम मारू द्या. इथं खाली जी बेट दिसतात का, तिथवर गेलतो आणि तिथून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावरती धबधबा होता, पण आम्ही गेलो नाही. आम्ही ह्या वेळेस जाऊ. तर चला, मी भिजले, आमची नाणी थांबली कस काय माहिती. तर चला गावाकडे आलोय. आई शपथ, वावरांमध्ये पाणी साचलंय, मजा कर आहे क्या पाऊस. कुठून जायचं आता, ह्या इकडून जायचंय. चल चाल, मी तुला नाही येते चाल, मला गावातला अख्खे रस्ते माहिती, काहीच माहिती नाही मला. पाऊस फक्त इथून आठवलं रस्त्याला निघायला रोड आहे तर का. आम्ही कुठं राहतोय, आम्ही त्या कोपऱ्याला, त्याच्या पण खाली तिकडं. आणि इथून दिसते आमचं दारा, हा पूर्ण दारा इथून तर खालपर्यंत तिथपर्यंत. इथं टिंगे काम करते तर लगेच आम्हाला टोमणं, पण ती पण टिंगे काम करते पावसा पाण्याचे. आणि वरून डायलॉग काही घरात बसत्यात, देख रे घरात जर बारीक म्हणजे मोठं जर काम करीत नसलं ना, बारक्यावरून टोमणं. आणि जर बारीक काम करत नसलं ना, दुसऱ्यांची बरोबर किती काम करतात, दुसऱ्यांची बरोबर हे करतात ते करतात, अशी बोलत राहते. त्यांचं काय चालू काही काय करतात रे, पोया लावित काय ना, ट्री प्लांटेशन चालू आहे. मला वाटलं ना आयुष्यात फणसाची झाड आणलं रे. काय लावितात, काय लावितात रे, काय लावितात मग. आयुष्यात किती हरवलं, किती टिंग्या. वा, बघितलं का, मोठ्या भाऊ ही छत्री घेतली आणि बारक्याला कामाला लावलंय. काय शोध देतात, काय शोध देतात काला. आयशपत, या टिंग्याला मास धरायला जायचंय तेव्हा गांडूळ शोध येते. देख रे अण्णा आणि म्हणते टिंग्या काम करते, मग ते सांगितलंय ना गांडूळ धरतात. ड्रामा खाली असते ना, नाही का मग. आणि गांडुळाने लागतात का ते, लगेच येतात का. बघितलं का, बारक्यालाच कुठून घेतलंय, खुल्या सांगत इकडून हे कर आणि ते कर. आणि टिंग्याला लगेच हाती लागतात माहितीये का. बस बस बस, पिशीत साचवल्यात काय नव्हती. किती झालं दाखव जरा इकडं वर तर पिशी. शपथ एवढे साचवल्यात. हे देखो गाईस, जुगाड म्हणतात का नाही टिंग्या. टिंग्याचा जुगाड आहे. मला मासं धरायला आवडती नाही, मी खाते नाही, त्यामुळे मी काही जुगाड करणार नाही. तुम्ही बी ट्राय करून बघा. गांडूळ काय करायचं, गळाला लावायचं का. हा गांडूळ ते गळाला लावायचं, म्हणजे मग त्याला मासा येतात का खेकडे येतात.
मासा येतात का? मासा बी येतात आणि खेकडे बी येतात, तुम्ही ट्राय करू शकता. आणि मी आता एंटर करणार आहे याला. इथं पाणी पाणी झालंय आणि मी भिजून गेले. इथं बघा ना किती भारी मोगऱ्याला फुल आलंय जास्वंद. आणि हे टिंग्यान त्यांची हे बाग आहे ते त्यांचं, आंब्याचं, पपई, केळी बिळी सगळं काही. आणि ही राणी टिंग्या पोरगाय शाळा चालू झाली तरी अभ्यास नाही करीत. इकडे मासा खेकडी पकडीत आहे आणि हे आजारी पडले आणि हे अभ्यास करते म्हणून पोरी हुशार असतात. आणि हे टिंग्या ते आता घेऊन जाणार धरायला मळी म्हणतात, मळई. त्याच्यात मासे येतील आज, खेकडी बी आणि मासा बी धरणार आज. ये मोठा आहे अरे छोटा आहे, याला काहीच नाही, हा असाच. आणि त्याला 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 हाऊस आहे. यो देखो ते नाही का असं ते काही ठिकाणी ते राहतात असं स्माइलचं हॅपीचं घालून पिवळ्या बोत ते तसलंय. पेन डायरेक्ट वर झाली, डायरेक्ट. अरे इकडं बघ इकडं बघ इकडं बघ फुल युनिफॉर्म झालाय. ते वर कर ना वर. ते जाऊ दे, असं असं नाही का आत धरायचं ना, असं मोबाईल बघायचं पाऊस नाही लागू म्हणून. टिंग्या तुला काहीच नाही. बोंबलाचे डोकीने येतात मासं धराय, मला पहिल्यांदा कळे मासं धराय न्यायचंय ना. कसं आहे, कसा विषय आहे. ती नवीन बनवून आणली, ती जरा मोठी आहे, ही छोटी, ही जुनी याच्यातली. आपल्याकडे होते ना ग ती सुट्ट्यानी. त्याला किती लागतात, येतात का पण खेकडे? आमची नानी ती कधी जाणार काय खेकड्यांना म्हणजे सासन ठेवायला काय ना, म्हणजे बॉम्बलाचं कालवण केलं त्याचे डोके असे साचून ठेवायचे. माझा नाही त्यांच्याकडे ना, तसं आहे ना माझा नाही. बघा किती सासन ठेवल्यात. आमची मांजर आली असती बरं माहितीये का, अरे आमच्या पाठीला लागली होती का. आमच्या कृपेने इकडं करंडेला आहे पाऊस आणलेला आहे, इकडं धुकं बिक आणलंय, इकडं लोकांच्या वावराने अख्खं गडोळ गडोळ केलंय. नानीचा तलाव भरून दिलाय थोडा आणि एवढं एवढं पाऊस झालाय ना बेकार. फार फुल नाही का, फुल नाही का असे डायरेक्ट. चाय कोण प्यायचंय का? चहा रेड लेवल चाय, नॅचरल चाय. या इथं जायचं का वावरात नानी गुण कपान. तर बघा कसले कसले डायरेक्ट हेच दिसतंय, डायरेक्ट हे झाले. आणि नानीच्या इथून दोन्ही रस्त्याच्या साईडने दोन्ही जुऱ्या चाललेल्या आहेत आणि आम्ही असं जुऱ्यांचा आनंद घेत चाललोय का ना नानी. आणि इथं जुऱ्यांचं मिलन झालेलं आहे, त्या पुढे जाऊन परत सेपरेट झालेलं आहे, ते दोन भाग पडलेले आहेत. आणि ते आता तिथून ते डायरेक्ट इकडं वावरात गेलं, तिकडं वावर गेलं. ती कशी टिव टिव करते, टिव 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 टिव. पाणी गेली टिटी. आणि हे बघा पाणी पाणी बघा. आणि मी भिजून जायलंय, हौशी गावशी म्हणतात याला. रेड अलर्ट आहे म्हणून घरात बसायला सांगितले न्यूजला, बरोबर सगळ्यांना सांगितले नाही का. रेड अलर्ट आहे, बाहेर फिरू वगैरे नका, फिरू नका. तर आम्ही बघा आमच्यात माणुसकी किती आहे. त्यात पोरगी आजारी आहे तर तिला भेटायला आम्ही खालून घरून पार पाय आलोय माहितीये का. आणि इकडं जास्त पाऊस बिऊस आला तर काय करायचं. आणि इकडं बघा लोकांची पार हे वावर भरून वाहत्यात. डायरेक्ट नॅचरल रेड लेवल चाय होते इथं माहिती का. बघितलं का माणुसकी चापा माणुसकी. पावसा पाण्याची बी का नाही नाणे. दोन शब्द भिजून गेले तरी बी. कल गौरे गौरे आज आपल्याला काही काम नाही, आपण जाऊन भेटून येऊ तिला. दोन शब्द प्रेमाने बोला. ऐका नानीचे शब्द, दोन शब्द प्रेमांचे. इथं पावसाने पार जिरली पार वल्ली झाले
आता ना बरं असं वाटलंय घरी जावं आणि हे करावं, झोपून घ्यावा गोधडी टाकून. लोकांनी इथं सोयाबीन वेबीन पेरून त्या सगळ्या गेल्या पाण्यात आणि इकडं आमच्या धबधब्याला पाणी वाढलेलं आहे आणि आम्ही चाललोय. आम्ही वर गेलो तर एवढा पाऊस आहे ना, खरं 1-1.5 तास असा तुफान पाऊस आहे ना, लोकांचे डायरेक्ट वावर फुल भरून वाहतात. का ग इथं पुढे आल्यावरती चढ म्हणती बघा कसं आहे. आणि आम्ही सकाळी आलो होतो का तेव्हा धबधब्याला जास्त पाणी नव्हतं. वरचा धबधबा एरी थोडा वाहत होता आणि आता खालचा बी खतरनाक व्हायला लागलाय. खतरनाक म्हणजे खतरनाक. मी तुम्हाला दाखवते. आणि ही फुलं ही इथली दिसतात का नागोबासारखे, त्याचे वरून हे पाकळी तशी आहे त्याची. ते धबधब्याचं पाणी बघा वाढलंय का नाही. आणि व्ह्यू बघा कसा इकडे खतरनाक. आणि आम्ही भिजून गेलाय ते जरा जाऊ दे मरू दे. इकडे आखे कमरापासून खाली आखी भिजून गेले. मी नशीब टोपी घालून आले, नाहीतर बिना टोपीचीच येणार होते. जाऊ दे आता जाते घरी. आम्ही इथून मग अशी गेलो बरोबर त्या वावरात थोडं पाणी भरायचं राहिलं होतं आणि इथून किती थोडं पाणी वाहत होतं ना. आता बघू आपण किती वाहते ते, किती लागते गुडघ्याला. ओ माय गॉड. हो बरंचसं पाणी वाढलेलं आहे, म्हणजे बराच 1 तास तरी फुल नाही का पाणी मग अशी खाली तळव्यालाच लागत होते. आणि फुल वडा बी व्हायला लागला कारण वरून धबधबा वगैरे आलाय आणि इकडून झुऱ्यांचं पाणी सारखं चालूच आहे. तर फायनली आमचा वडा निघालेला, जाऊन घरी हे करायला लागेल. ओ माय गॉड इकडून बी पाणी व्हायला लागले माहितीये का. मागचं फुटलं होतं तिथून बी निघायला लागलंय. तिथं आडलंय ती घाण वगैरे फार सगळे इथं येऊन थांबले. तिथं बी पाणी, नुसतं पाणी जिकडे चोईकडे नुसतं पाणी. एक वांदऱ्यावर का आणि इकडं झाडावर ते सगळे किल्ले बिल्लत कुठं राहत असेल ते. त्यांना ना निवारा ना काही, झाडाच्या खाली बी किती पाऊस लागतोय ते बघा. थांबा मला झूम मारू दे. हे इकडून गेलं एक.